श्री गणेशाय नमः. श्री जगदम्ब महालक्ष्मी नमः. श्री रेणुकादेवताभ्यो नमः. परमश्री गुरुदत्तात्रयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती देवताभ्यो नमः. समस्त ईप्सित देवताभ्यो नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. हर हर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी डॉक्टर जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी, कोल्हापूर, राहणार कोल्हापूर. दत्त एक भ्रमण यात्रा या आपल्या यूट्यूब आणि चॅनेलमध्ये आता 4थं सत्र मी आपणापुढं मांडत आहे. तर आपणाला सगळी बरीच व्रत माहिती आहेत, परंतु मी आज जे काही सांगणार आहे ते दत्त सेवेमधील एक उत्तमातील उत्तम व्रत श्री सत्यदत्त व्रत याबद्दल माझी काय जी माहिती मला मिळाली आहे, मला ज्या पद्धतीनं करता आली ती मी आपणासमोर मांडणार आहे. आपण ती मान्य करून घ्यावी आणि दत्तसेवेचा एक उत्कृष्ट लाभ करून घ्यावा. तर आपण आता बघतो की आपला देश हा पूर्वीपासून वैदिक आणि धार्मिक आचरणाने सिद्ध आहे. वर्षभर निरनिराळी व्रत पूजा करण्याची प्रथा आपल्या पुराण काळिकारांनी वा निरनिराळ्या आध्यात्मिक आणि व्रतनिष्ठ संत महात्म्याकडून आपल्याला मिळालेली आहे. त्याप्रमाणे निरनिराळ्या भागामध्ये प्रचलित असलेली जे व्रत आहेत, पूजा आहेत वा विधी आहेत, त्या आपापल्या आवडत्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये आपण करत आहोत. आता त्यातील एक प्रसिद्ध आणि पूर्णपणे भारतातील अनेक ठिकाणी करण्यात येणारं जे व्रत आहे, पूजा आहे, ती म्हणजे सत्यनारायण पूजा. अर्थात पुराणकारांच्या पुढाकारातून ही पूजा अत्यंत प्रचलित झालेली आहे. कारण त्या पूजेच्या कथाभागातच नारदांनी भगवान विष्णूंना विनंती केलेली आहे की या पृथ्वी तलावरतील मनुष्याला सर्व दुःख, सर्व त्रास, सर्व संकट जाऊन आनंदानं राहता यावं असं एक छोटंसं व्रत स्वतः आपण सांगावं असं नारदांनी विष्णूंना प्रार्थना केलेली आहे. आणि अत्यंत समाधानानं आनंदानं भगवान विष्णूने नारदांना ते व्रत सांगितलं आणि त्यानंतर नारदांनी ते आपणास कथन केलं. त्याप्रमाणे पृथ्वीवरती हे सत्यनारायणचं व्रत पूर्वीपासून हे व्रत पूजाविधी राजापासून रंकापर्यंत यथाविधी करण्यात येऊ लागलं. या व्रतामुळे ब्राह्मण वर्गाला सुद्धा योग्य तो फायदा झाला, मोबदला मिळू लागला. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी ही पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. अर्थात लग्न असो, मुंज असो, नवीन वास्तुशुभारंभ असो, प्रत्येक श्रावण महिन्यात सुद्धा प्रथा म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सुद्धा त्या अनेक शुभप्रसंगी वा इप्सित प्राप्तीसाठी पंचांगातील शुभदिनी हा विधी करण्यात येतो. आता या पूजामध्ये विष्णूसाठी आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवतो, सुपारी मांडू शकतो, शाळीग्राम ठेवू शकतो. म्हणजे या रूपामध्ये सत्यनारायणाला आवाहन करून आपण ही पूजा करू शकतो. काही ठिकाणी सत्यनारायणाची चांदीची मूर्ती ही ठेवण्यात येते. आता आपण जर बघितलं तर पिठापूरमध्ये मी सत्यनारायणचं भव्य मंदिर पाहिलेलं आहे. पिठापूर या ठिकाणी
सत्यनारायणचं एक भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी आहे. भारतात अनेक ठिकाणी ही सत्यनारायण मंदिरं सुद्धा उभी केलेली आहेत. तर आणखी एक मोठं जर देऊळ बघितलं तर कपूरथाळा, पंजाबमध्ये कपूरथाळा, माँ चिंतापूर्णीजी या ठिकाणी त्या मातेसह सत्यनारायणचं मोठं मंदिर आहे. आता पुण्यामध्ये जर पाहिलं तर आपण पुण्यामध्ये काही ठिकाणी गुजराती समाजाने हे सत्यनारायणचं मंदिर उभा केलेलं आहे. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी ही सत्यनारायणची मूर्त्या किंवा पूजा किंवा मंदिरं स्थापन केलेली असावीत. तर या ठिकाणी जरी ठिकाणी असेल का समजा इथं तर आता ही सत्यनारायणाची पूजा आपल्याकडं ही पूजा म्हणजे एक व्यवसाय होऊन बसलेला आहे. आता सत्यनारायणचे साहित्य म्हणून बाजारामध्ये सर्व साहित्य मिळतं. सत्यनारायणचा पुडा मिळतो, सत्यनारायणचा फुडाचा पुडा मिळतो. अरे पण ही पूजा करणाऱ्या भक्तापेक्षा हे पुढे विकणारे श्रीमंत व्हायला लागलेले आहेत. जणू काही त्या कथेमध्ये लिहिल्याप्रमाणे लाकूड तोड्या सत्यनारायणची पूजा करून लाकडाच्या वखारीचा मालक झाला असंच म्हणावं लागेल. ही पूजा आपण आपल्या घरी स्वतः समजावून घेऊन वैदिक अथवा पुराणोक्त मंत्राने सिद्ध करून सत्यनारायणचे पुस्तक पाहून किंवा कॅसेट ऐकून स्वतः करू शकतो. म्हणजे ब्राह्मण बोलवायलाच पाहिजे असं नाही, आपल्या वेळेनुसार आपण ते करू शकतो. आता काही ठिकाणी गमती पाहून ही पूजा चालली आहे का गंमत चालली हेच कळत नाही. अहो, ब्राह्मण कथा सांगताना ऐकायला 2-3च माणसं. बघा ना, इकडं टी व्ही लावलाय, बायका आपल्या पुरुष आपले बघतायत टी व्हीकडं, पोरं दंगा करतायत. ब्राह्मण कथा सांगतोय कारण त्याला सांगणंच भाग आहे. दक्षिणा मिळेपर्यंत ही सगळं उरकायलाच पाहिजे. तर अशाच पद्धतीची ही प्रथा विचित्र तऱ्हेनं आपण अनुभवायला लागलेलो आहोत. घरातील मुख्य स्त्री जर पाहावी तर ती प्रसाद आणि जेवण करण्यात मग्न. येणाऱ्या पाहुण्यांना सुट्टी बघून घरी बोलवलेलं असतंय, त्याला केव्हा एकदा ते भोजन घेतो, तीर्थप्रसाद घेतो आणि दुसऱ्या कार्यक्रमाला जातो, याचं वेड लागलेलं आहे. तर या व्रतामध्ये आता गंमत बघा, विष्णू सहस्रनामानं 1000 तुळशी व्हायच्या. वेळ कोणाला आहे? मुख्य यजमानाला 10 फोन, तो फोन घेणार, मध्येच बोलणार. त्यामुळं ह्या पूजेची प्रथा विचित्र तऱ्हेनं अनुभवायला मिळायला लागलेली आहे. बऱ्याच उत्सवात सध्या एक प्रथा म्हणून ही पूजा करण्यात येते. फलप्राप्ती हा विषय तिथं ठेवलेला गेलेला नाही. पण आपण जर अतिशय विचार केला तर असं लक्षात येतं की या ठिकाणी या पूजेच्यामध्ये फार मोठी रहस्य दडलेलं आहे. सत्यनारायणची पूजा जर आपण एखादं विशिष्ट हेतू करून एक ठराविक वेळा म्हणजे एक समजा एक 15 पौर्णिमा, 11 पौर्णिमा, 21 पौर्णिमा जर आपण घरच्या घरी केली तरी इच्छित फळ मिळतं, यात शंकाच नाही. समजा आपण एवढे नाही 5 पौर्णिमा 10 किंवा 11 वेळा घरामध्ये केली, त्याला महाप्रसाद करायलाच पाहिजे असं नाही आहे. तीर्थप्रसाद आपण घेतला घरच्या घरी केली तरी ह्या पूजेचं व्रताचं फळ निश्चित मिळतं. आता काही ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे की विवाह न ठरणाऱ्या मुलीनं जर सलग 6 अमावस्या किंवा 11 अमावस्या जर ही पूजा घरच्या घरी केली तर तिचं फलप्राप्ती किंवा लग्न ठरतं. हे मी पाहिलेलं आहे आणि मी स्वतःही 21 पौर्णिमा घरच्या घरी ही पूजा करून याची फलप्राप्ती कशी मिळते याचा अनुभव घेतलेला आहे. आता हे झालं सत्यनारायणच्या व्रताविषयी. आता ह्या सत्यनारायणा इतकंच अतिशय फलदायी असं जे व्रत आहे दत्त उपासकांसाठी, हे व्रत अतिशय प्रसिद्ध आहे आणि याला सत्यदत्त व्रत असं संबोधलं जातं.
श्री परमहंस प्रादिवारचे वासुदेवानंद स्वामीने भगवंताने आपल्या भक्तांच्या सांसारिक आणि पारमार्थिक अशा इष्टकामनापूर्तीसाठी विविध प्रकारचे आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक ह्या तापांच्या नाशासाठी किंवा विविध संकट नाशनासाठी लोकांना दत्तांची सेवा करता यावी, दत्तप्रसाद प्राप्त करता यावा, यासाठी त्यांनी आपल्या ग्रंथाच्या विविध ग्रंथाच्या द्वारे दत्तभक्तांना मार्गदर्शन जे केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी एक प्रश्नावली तयार केली आहे. ही प्रश्नावली 18 साधने सूचित करते, 18 साधने सूचित करते. आणि त्यातील जे 15वे साधन आहे, 15वं सूचित साधन आहे ते असं आहे की याने पूजी सत्यदत्त नेमाने 3 पौर्णिमा, होईल कामनापूर्ती साधिता साधुसंगमा. बघा हां, की सत्यदत्तवर नेमानं जर 3 पौर्णिमा केलं, जे वासुदेवानंदाने जे स्वतः तयार केलेलं आहे, जे रचलेलं आहे, त्यामध्ये वेदोक्त मंत्र आहेत, पुराणोक्त मंत्र पण आहेत. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं कथावाचन पूजा जर केली 3 पौर्णिमा सलग, तर दत्तभक्तांना त्याचा अवश्य लाभ मिळतो. फक्त त्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे. किती मिनिटं झाली? सकाळी तीळ आणि आवळे याचं चूर्ण, तीळ आणि आवळे, पहा ना, तीळ आणि आवळे याचं चूर्ण करायचं. ते सकाळी अंघोळीच्या अगोदर सगळ्या अंगालाच लावायचं. त्यानंतर पवित्र पाण्यानं आंघोळ करायची. मग त्यात थोडंसं पंचगव्य टाका, थोडंसं पंचगव्याचं किंवा तुमचं गोमूत्र थोडंसं टाका आणि स्नान करायचं. आणि ही पूजा दिवसभर उपवास करून सूर्यास्ताच्या वेळी करण्याची प्रथा त्यांनी सांगितलेली आहे. याचा अर्थ सकाळी पूजा करू नये असं काही नाही आहे. फक्त या पूजेमध्ये फरक एवढा आहे की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जो वेळ लागतो त्यापेक्षा या पूजेमध्ये 1 तासभर जास्त लागतो. त्यामुळं थोडीशी कंटाळवाणी लोक पूजा वाटण्याची शक्यता आहे. पण जे दत्तभक्त आहेत, हे दत्तभक्ती रमलेले आहेत, त्यांना काय वाटण्याचं कारण नाही. शेवटी आपल्याला इप्सित प्राप्ती करून घ्यायची आहे, दत्तांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे, दत्त महाराजांच्या कित्येक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर आता बघा, या पूजेमध्ये सकाळी मग ते स्नान करून ती जी जागा आहे ती आपण आता पूर्वीच्या काळी ती शेणानं सारवत गाईच्या आता काय आता फक्त स्वच्छ पुसून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं, पुसून घ्यायची, स्पष्ट पूर्णपणे रांगोळी घालायची, त्याच्यावर चौरंग मांडायचा. चारी बाजूला आपण सत्यनारायणाप्रमाणेच केळीचे कर्दळीचे सोप बांधायचे, मांडव तयार करायचा आणि त्याच्यावर एखादं चांगलं रेशमी वस्त्र घालून थोडा तांदळाचा असा हे ठेवायचा आणि त्याच्यावरती कलश स्थापना, कलशामध्ये वरुणाची स्थापना ही सत्यनारायणाप्रमाणेच करायची आहे. ताम्हणामध्ये आपण या पूजेमध्ये सत्यनारायणाच्या ऐवजी दत्ताची मूर्ती असेल तर दत्ताचं यंत्र किंवा शाळीग्रामही ठेवू शकतो, किंवा दत्त महाराज म्हणून एखादी सुपारी, त्याहीपेक्षा दत्तांच्या पादुका, ह्या चांदीच्या पादुका असो, इतर पादुका असो, आपल्याला कुठल्याही कुठूनही आणलेल्या आपण दत्तस्थानावरून किंवा आपल्याला मिळालेल्या पादुका, सिद्ध पादुका असो, त्या ठेवून आपण त्याच्यावरती ही सत्यदत्ताची पूजा करू शकतो. फक्त यामध्ये फरक एवढाच आहे की सत्यनारायण पूजेमध्ये नवग्रह आणि अष्टदिक्पाल याच्या 17 सुपाऱ्या मांडल्या जातात. ताम्हणामध्ये तांदूळ घालून किंवा गहू घालून, आणि त्या 17 सुपाऱ्यांची नवग्रह अष्टदिक्पाल म्हणून पूजा केली जाते. याही पूजेमध्ये हे 9 आणि 8 17 ह्या देवता आहेतच, पण आणखी 7 आवरणाची पूजा या पूजेमध्ये आहे. त्या 7 आवरणांना लागणाऱ्या सुपाऱ्या, त्यामुळं संपूर्ण पूजेसाठी साधारणपणे 84 सुपाऱ्या लागतात.
ह्या 84 सुपाऱ्या एकदा जर आपण चांगल्या आणल्या तर आपण ह्या 7-8 पूजेमध्ये वापरू शकतो. तर यामध्ये पहिली गणपतीची पूजा आहे, नवग्रह अष्टदिक्पालांची पूजा आहे. तर ही पुढची पूजा ज्यावेळी मला हे सत्यदत्ताचं पुस्तक माझ्यासमोर आलं आणि मी 3-4 वेळा ते वाचून काढलं की बाबा आता ही पूजा आपण करूया. आता या तऱ्हेची पूजा आणि कुठं केली जात असेल हे त्यावेळी मला माहीत नव्हतं. दत्तस्थानावरती ही पूजा केली जाते, पण मला काय तिथे संबंध आला नव्हता. पण 3-4 वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात येईना की या सुपाऱ्या मांडायच्या कशा. बघा हां, ही 7 आवरणं आहेत. 7 आवरणाची ह्या मांडायच्या कशा, दत्तमूर्ती ठेवायची कुठं. आणि मग मी विचार करून करून जेव्हा बऱ्याच लोकांना विचारलं कोल्हापुरामध्ये, तेव्हा पुष्कळांना या पूजेची माहिती नव्हती. मग मी या माझ्या ओळखीच्या, आता सध्या जे महालक्ष्मी बँकेचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, संचालक महेश धर्माधिकारी, त्यांचे वडील हे काशीचे पंडित म्हणून कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचे माझ्या वडिलांशी असलेले संबंध आणि त्यावेळेला आमच्या ओळखी. तर त्यावेळी ते सुद्धा आजारी होते. त्यांची 3 वेळा ऑपरेशन पेप्टिक अल्सरची झाली होती. अशक्तपणा होता. त्यातूनही मला त्यांनी भेटायला बोलवलं. मी गेलो त्यांच्याकडं पुस्तक घेऊन. बाबा हे मला काही कळलेलं नाही. तेव्हा ते म्हणाले, बाळ काळजी करू नको, मी तुला सगळं सांगतो. तर त्यांनी मला व्यवस्थित त्या 7 आवरणाची पूजा कशी करायची ही शिकवली. आणि मला आनंद झाला की मला आता ही पूजा करायला सोपं आहे. आता ह्या 7 आवरणं म्हणजे ह्या नवग्रह अष्टदिक्पालाची पहिली मांडणी झाल्यावर त्याच्यावर परत तांदूळ पसरून पहिलं आवरण, परत तांदूळ पसरून दुसरं आवरण, परत तांदूळ पसरून तिसरं आवरण, असं 7 आवरणं करत 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 गेल्यावर 7व्या आवरणावर तुळशीचं पत्र ठेवून मग आपण अभिषेक घातलेली दत्ताची मूर्ती ही स्थापन करायची. आणि अशा तऱ्हेनं ही मांडणी झाल्यानंतर सत्यदत्त झाला. आता या ठिकाणी पंचामृताचं स्नान आहे, पुराणोक्त मंत्र आहेत, ते वासुदेवानंदाने स्वतः रचलेले आहेत, वेदोक्त मंत्र आहे तेच आहेत. आणि या मंत्राने ती पूजा करून पादयो पाद्यम हस्तयो अर्घ्यम अशा तऱ्हेची सगळी षोडशोपचारे पूजा करता 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 तो दत्तमूर्ती अभिषेक घालून वर ठेवलं. 21 मण्याचं कापसाचं वस्त्र घातलं. जानवं पाहिजेच, महत्वाचं आहे. जानवं झालं की वस्त्र घालायचं. आता कलशाला सुद्धा पहिल्यांदा वस्त्र पांघरावं लागतं कलशाला. तसं महाराजांना सुद्धा वस्त्र अर्पण घालायचं. ते सोहळ्याचं वस्त्र, रेशमी वस्त्र घालावं. आणि मग पुष्प अर्पण करून धूप दीप आरती करून 108 दत्ताचे अष्टोत्तर शतक ही दत्तांच्या नावानं तुलसी जल अर्पण आहे. त्याचबरोबर असेल मिळत तर बिल्वदर्पण अर्पण आहे. कारण दत्त हे तिन्ही अवतारातले आहेत. मध्ये विष्णू, अंते देव सदाशिवा. त्यामुळं शंकराचे पण आहेत, विष्णू पण आहेत, ब्रह्मदेव पण आहेत. त्यामुळं तो आपण बेलही घालू शकतो. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर सत्यनारायणाला आता या ठिकाणी पंचामृत जे करायचं आहे ते ज्या ज्यावेळी अतिशय शक्य असेल तेव्हा गोरस म्हणजे गाईचं दूध, दही, तूप आणि मध, साखर म्हणजे घडतं सगळं गोरस असं करून तो अभिषेक घालायचा आहे. जर गाईचं दूध नाही मिळालं तर इतर मग चालू शकते. आता काही वेळा गाईच्या दुधाची किमती वाढल्या त्यामुळे हे मिळणंही कठीण झाले. पण गोरस हा मुख्य तरी सांगितलेला भाग आहे. नैवेद्य दाखवताना जो संयावक नैवेद्य आहे, संयावक म्हणजे आपण जो शिऱ्याचा नैवेद्य आहे तो सुद्धा गोरसाच्यामध्ये गाईच्या दुधात, गाईच्या तुपात असा केलेला तो सुंदरसा नैवेद्य, वेलदोडे, बदाम हे सगळं घालून तो नैवेद्य अर्पण करण्याचा आहे. यानंतर ही पूजा पूर्ण झाल्यानंतर अभिषेकाच्या वेळी सुद्धा जर आपण स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, गणपती अथर्व आहेच, पुरुष सुक्त, हे पुरुष सुक्त 14 वेळा जर म्हटलं, बघा हां, 14 वेळा जर म्हटलं तर एक पवमान म्हणण्यासारखं आहे असं म्हटलं पाहिजे. दत्तांची इतर स्तोत्र म्हणता येतात.
ब्राह्मण जर आपल्याला मिळत असेल पवमान म्हणणारा, तर अतिशय महत्त्वाचं आहे. हे पवमान सुक्त त्यावेळी दुसऱ्या बाजूला बसणाऱ्या माणसानं ब्राह्मणानं म्हणावं. या पद्धतीनं ही पूजा सिद्ध करून मग याचं कथावाचन आहे. आता या कथेमध्ये या सिद्ध 3-4 कथा दिलेल्या आहेत. ती पहिली कथा जी आहे ती मुमुक्षू म्हणजे जो काही भक्त आहे दत्तात्रयांचा, त्याला मोक्ष मिळण्यासाठी दिलेलं मुमुक्ष ब्राह्मणाची कथा आहे. दत्तमूर्तींनी प्रत्यक्ष दर्शन देऊन मुक्तीसाठी काय करायचं हे सांगितलेलं आहे. दुसऱ्या कथेमध्ये आयुराजाची कथा आहे. पुंडासूर राक्षसाला मारून त्यांच्या राजपुत्रानं ते हे सोडवली राजकन्या. ती फार मोठी कथा आहे. आणि यामध्ये दत्तानी त्यांच्या गर्भाला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. बघा, त्या राणीच्या गर्भावती दत्तचक्र म्हणजे जसं विष्णू सुदर्शन चक्र, तर तेच पूर्ण हिंडत असल्यावर त्याला कोणती इजा होत नाही आहे. तर हे फार मोठी आयुराजाची कथा आहे. त्याच्यानंतर हरिशर्मा या ब्राह्मणाची कथा आहे. त्याला अत्यंत रोग झाले. मग ते सगळे रोग कर्मविपाक ग्रंथाचा अभ्यास करून विष्णू शर्मा ब्राह्मणाने हे कसे बरे केले. सत्यदत्त पूजेच्या एक पूजाच्या फलामुळे तो आजार नाहीसा होत गेला. आणि चौथ्या कथामध्ये शौनकादी ऋषींना त्यांनी दत्तप्रभूंनी आपलं साक्षात दर्शन दिलेलं आहे. हे दर्शन जसं विष्णूंनी जसं भगवद्गीतेमध्ये विश्वदर्शन दिलं त्याप्रमाणे दत्तानी या सगळ्या भक्तांना, या ऋषी लोकांना आपल्या डोळ्याला सहन होणार नाही त्यांच्या इतकं तेजस्वी असं दर्शन, डोळे उघडा म्हटल्यानंतर मग त्यांना दिसलेलं आहे, असं दिव्य दर्शन दत्तप्रभूंनी दिलेलं आहे. तर याचा ह्या 4 कथांचं वाचन झाल्यानंतर मग ही पूजा पूर्ण होते. आरती, नैवेद्य, महानैवेद्य असावा. तर या पद्धतीनं मी स्वतः ही पूजा जेव्हा पहिल्यांदा केली तेव्हा मी पवमानासाठी इथल्या काही ब्राह्मणांना बोलवलं होतं. मग बाकीची पूजा मी स्वतः केली. आणि त्यानंतर मी कित्येक काळपर्यंत मला ही पूजा करण्याची आवड लागली. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने म्हणा, त्यांच्या माझ्यावरती असलेल्या कृपेमुळे म्हणा, माझ्याकडून 14 वर्ष ही पूजा पूर्णत्वानं मी करू शकलो. आणि त्यानंतर मी मागच्या वर्षी पिठापूरला जाऊन याची समाप्ती केली. आपणही ही पूजेचं पुस्तक वाचून या पूजेचे सत्यदत्त या पूजेची दत्तसेवेचं एक व्रत म्हणून आपण लाभ घ्यावा ही विनंती. आमचं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.